मंडळी नमस्कार. भाऊ नमस्कार. नमस्कार. मी प्रफुल्ल कापसे. आणि मंडळी आज यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये दोनोडा नावाचं शेतीमध्ये भरपूर उत्पादन घेणारं जे गाव आहे आमच्या कळंब तालुक्यामध्ये ते म्हणजे दोनोडा. आणि या दोनोडा गावामध्ये आज गोलूभाऊ उर्फ हनुमंत महादेवरावजी अगडे यांच्या शेतामध्ये आम्ही इथे कपाशी पाहत आहोत. सोबत आहे माझ्या विनोद भाऊ झांबरे तसेच श्रीकांत भाऊ पाटील. मंडळी आज 19 सप्टेंबर 2025 आजच्या दिवशी आम्ही इथे कपाशीची पीक पाहणी करत आहे. मगांपासून आम्ही कपाशीचं पीक बघितलं आहे. गोलूभाऊच्या कपाशीच्या बद्दल वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास मला असं वाटते की अतिशय सुंदर असं पीक, सुंदर असं नियोजन, बियाण्याचं नियोजन, कारण वाण आम्ही बघितले ते सुद्धा अतिशय क्वालिटी आहे. त्याच्यानंतर खताचं सुंदर नियोजन, फवारणीचं सुंदर नियोजन, आणि या सगळ्या नियोजनामुळे त्यांनी अतिशय सुंदर असं पीक इथं आणलेलं आहे. तत्पूर्वी मी इथं थोडं गोलूभाऊबद्दल थोडं सांगायचं झाल्यास मागील वर्षी गोलूभाऊला महाराष्ट्र शासनाचं जे तूर पीक स्पर्धा होती त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून त्यांचा प्रथम क्रमांक आलेला होता आणि त्यांनी एकरी भरपूर उत्पादन घेतलं होतं. अतिशय शेतीप्रती जिव्हाळा असलेलं असं हे गोलूभाऊचं व्यक्तिमत्व. तर मंडळी आज गोलूभाऊच्या कपाशीला जर पाहतो म्हटलं तर कमीत कमी 30-35 पासून 50-60 पर्यंत इथं बोंड लागलेले आहे. बोंड मोठे मोठे झालेले आहे. बहुतेक आता 10-15 दिवसामध्ये फुटायला सुरुवात होते. आणि प्रत्येक झाड जर पाहतो म्हटलं, आता हे आपण इथं पाहू शकता असं, तर हे बघा इथे याला असे जे बुडापासून बोंड लागलेले आहे. आता एका फांदीला 4 बोंड, इकडे बोंड, ह्या फांदीला वाढफांदीला बोंड, इकडेही बोंड आहे. आता इथे दाखवू शकता असं, इकडे बोंड आहे. नंतर हे मधात पण बोंड आहे, इकडे पण असे बोंड लागलेले आहे. आणि हे शेंड्याला पण आता बोंड लागलेले आहे. आणि याच्यावरून आपल्याला अंदाज आला असेल की हे जे कपाशी आहे ते, दादा इकडे दाखवतो, हे बघा. आणि लागवड जर पाहतो म्हटलं तर अतिशय हितभऱ्यावर, टिचभऱ्यावर, फुटावर अशी त्याची 4x1 ही लागवड आहे. आणि असे बोंडाचे सरंगच्या सरंग इथं यांच्या शेतामध्ये असे लागलेले आहे. तर मंडळी गोलूभाऊच्या शेतामध्ये कपाशी पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं. सुंदर असं त्यांनी नियोजन केलं आणि खरोखर या पद्धतीचं जे त्यांनी नियोजन केलं आहे तर त्यांच्या शेतीला खरोखर सलाम आहे, त्यांच्या मेहनतीला खरोखर सलाम आहे. गोलूभाऊ असंच चांगलं नियोजन दरवर्षी तुम्ही करा आणि चांगलं उत्पादन तुम्हाला हो हीच मी परमेश्वराने प्रार्थना करतो. नियोजन आमचं आहे, चालू ठेव. नियोजन आमचंच आहे. नियोजन काही करायला कोणी येत नाही. आम्हालाच मजूर पहा, समजा लिंकरनं पाईप उचला, ते आम्हालाच करायला लागते. पण मार्गदर्शनही पाहिजे कोणाच तरी. मार्गदर्शन भाऊचं आहे. त्याच्यामुळे हे आज आहे एवढे बोंड. नाही, मार्गदर्शन जरी माझं असलं, मागच्या वर्षी कमी होते. अच्छा. कारण मागच्या वर्षी 2 वर्ष भाऊ आले नाही शेतात. हो, यंदा आहे समजा, आता आल्यावर माहित पडून आता काय ते. नक्कीच. तर मंडळी जाणून घेऊ आपण गोलूभाऊ अगडे उर्फ हनुमंत भाऊ अगडे यांनी हे जे सुंदर असं कपाशीचं चित्र आहे ते त्यांनी त्याचं नियोजन कसं केलं. हो नाही, ते स्प्रिंकलरनं पाणी दिलं. कारण वरचं निसर्गाचं काही टाईमवर भेटत नाही आपल्याला. बरोबर. जेव्हा पाहिजे तेव्हा, आता नाही पाहिजे तर आता त्रास देत आहे. बरोबर. तसंच ते म्हणून स्प्रिंकलरनं काढली. बरं. आणि महिनाभर खत नाही दिलं पराठीले. बरं बरं बरं. तेव्हा ते खालून समजा ब्रँचेस करत निघाली. त्याच्यानंतर महिनाभरानं 10-26 युरिया, DAP मिक्स करून खत दिलं, पोटॅशचं. दुसऱ्या फेरात तेच सुपर फॉस्फेट. नंतर एकरी एकच बॅग दिली रासायनिक खताची. रासायनिक खताची 10-26, त्याच्यात सुपर फॉस्फेट समजा मिक्स केलं तर ते अर्ध येऊ राहिलं. फक्त एवढंच का 15 दिवसांनी खत दिलं मी. अच्छा. 15 दिवसाच्या फरकानं. म्हणजे एकरी 2 बॅग जे शेतकरी महिन्यानं खत देतात तर तुम्ही त्याच्या अर्ध करून 15 दिवसांनी खत दिला. म्हणजे हे बरं, हे कशामुळे तुम्ही केलं, त्याच्या मागचं लॉजिक काय तुमचं? लॉजिक म्हणजे जमिनीत ताकद आहेच काही ना काही. समजा आता इथं शेणखताचा हे होता आणि बाकीचे आता समजा तुमचे काही व्हिडिओ पाहतो, अगो काही देऊ नका बा पराठीला, लागते तेच द्या. अगोचं द्या आणि वाया जाते. मग म्हणलं यायचं पाहिल्यावर थोडंसं काही ना काही आपल्या डोक्षण करण्यात मजा नाही. कारण आपण काही एवढं हुशार नाही झालो अजून, म्हणून ते थोडं त्याच्यातून घेऊन समजा असं तसं पाहून ते करून पाहिलं. हे आज असं थोडंसं चित्र समजा. यस 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 यस. म्हणजे कुठेतरी तुमचे स्वतःचे अनुभव, कुठं तुम्ही जसे युट्यूबवर वगैरे, आता जसं माझे व्हिडिओ पाहिले किंवा बाकी लोकांचे व्हिडिओ पाहिले असतील तर ह्या याच्यातून कुठंतरी चांगलं करण्याचा एक तुम्ही प्रयत्न केला
आणि फवारणी किती झाल्या? फवारणी 3 झाल्या. 3 झाल्या. तर आता याच्यामध्ये जर पाहायचं म्हटलं मंडळी, ह्या कपाशीमध्ये आता बघा तुम्ही, हे जे कपाशी आहे दादा इथे दाखवू शकते, हे याला असे बोंड जे आहे ते असे बुडापासून याला बोंड लागलेले आहे, सोबत वरतं पण आहे. हे इकडलं दाखव दादा, असं हे इकडे पण असे बोंड आहे, सोबत हे पण इकडे ब्रँच आहे, याही ब्रँचला असे भरपूर बोंड लागलेले आहे. सोबतच हे वरची इथं ब्रँच आहे, याला आता हे इथं जे मंडळी यांनी वाढ थांबवण्याचं औषध मारलं, तर त्याच्यामुळे हे बघा आता एक एक बोटावरच इथं पात्या लागलेल्या आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 बोंड हे 6 इंच जागेमध्ये आता इथं लागणार आहे. आणि मंडळी हाच विषय आहे की जे मी नेहमी आपल्याला म्हणतो की प्लांट ग्रोथ रेग्युलेटरची फवारणी. आता त्यांनी इथून पीक जेव्हा एवढं होतं तेव्हा त्यांनी फवारणी केली आणि त्याचं चित्र आता बघा आपल्याला दिसत आहे. हे बघा आता असे जवळजवळ पाती आहे. म्हणजे हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर फवारणीमुळं गळ पण त्यांची कमी झालेली आहे, हे आता आपल्याला दिसते आहे. आणि याचा जो घेर आहे तो मंडळी घेर हा जर आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर फवारलं नसतं तर हा जो घेर आता सध्या एवढा आहे, म्हणजे जवळजवळ पाहतो म्हटलं तर 1 आणि 1-2 फुटाच्या अंतरात त्याचा घेर आहे. जर नसतं मारलं तर हा घेर असा एवढा मोठा झाला असता आणि पीक आपलं दाटलं असतं. आजही बघा 3.5 फुटावरची ही पराठी आहे. आता ही पराठी इथे आहे, ही पराठी इथे आहे, नाहीतर जर मारलं नसतं आपण तर हे असं एकाला एक भिडलं असतं. म्हणून मंडळी वाढ थांबवणं पिकाची अतिशय आवश्यकता आहे. जास्त पीक वाढू देऊ नका. तर गोलूभाऊ, एकंदरीत काय ॲव्हरेज येईल असं वाटतं तुम्हाला? आता कसं आहे, निसर्गानं जर बरोबर हिशोबात राहिला, निसर्ग 10-15च्या हिशोबात राहिलं पाहिजे हे. बिलकुल, म्हणजे 12-15 क्विंटलच्या दरम्यान याचं ॲव्हरेज आरामशीर राहिले पाहिजे. आणि याच्यामध्ये आता तुमची जी कपाशी आहे संपूर्ण, हे आता किती एकरमध्ये कपाशी आहे? 4.5-5 एकर हा वाला तुकडा. आणि बाकी अजून जे शेती आहे तुमची एकूण किती आहे? एकूण असं 20-22 एकर कपाशी. 20-22 एकर मंडळी कपाशी आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो 4 एकराचा तुकडा आहे हा त्यांनी पहिले स्प्रिंकलरवर पाणी देऊन काढलेला आहे. आता सध्याची कंडिशन सध्या खूप छान आहे. एकूट दुकूट कुठं बोंड सोडून राहिलं जास्त पाणी झाल्यामुळे, कारण पीक हे जास्त दिवसाचं झालं. परंतु पीक तेव्हा लावल्यामुळे आता याला बोंडसुद्धा भरपूर लागलेले आहे. म्हणतात ना की कोणतीही गोष्ट ही वेळेवर झाली पाहिजे. मृग नक्षत्रात जुने लोक शेतकरी सांगायचे की त्यांच्या भाषेत म्हणायचे मिरगामध्ये कोणत्याही पिकाची लावण झाली पाहिजे. म्हणजे कपाशीची जरी मिरगात लावण म्हणजे मृग नक्षत्रामध्ये कपाशीची लावण झाली पाहिजे. सुंदर चित्र इथं हे निर्माण झालेलं आहे. भाऊ काय सांगाल तुम्ही या कपाशीबद्दल? विनोद भाऊ, कपाशी तर भाऊ आजच्या कंटिले छान वाटत आहे. अच्छा अच्छा. अजून इथं वैशिष्ट्य काही? वैशिष्ट्य ब्रँचेस जवळ आहे आणि बोंड साईज भरपूर मोठी आहे. आणि रोगराई वगैरे काय असं वाटत नाही? काहीच नाही. हो. काय सांगाल तुम्ही गोलूभाऊच्या कपाशीबद्दल? खूपच छान आहे सर कपाशी. अच्छा. आणि खूपच मॅनेजमेंट चांगला आहे त्याचं. आणि साईज पण आणि कपाशी पण खूप छान आहे सर त्याची. अच्छा 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 अच्छा. म्हणजे आता संपूर्ण बगांपासून आपण कापूस पाहून राहिलो. म्हणजे आता आपण मधामध्ये उभा आहे. म्हणजे संपूर्ण शेतामध्ये जर पाहतो म्हटलं तर भरपूर असा लाग त्यांच्या कपाशीला लागला. बघू इकडल्या कपाशीमध्ये दादा इकडे. तर मंडळी गुलभाऊ, आता ही कोणती जात आहे? प्रदीप. अच्छा. म्हणजे आता तुमची तिकडली जात पाहिली तिलाही तेवढे बोंड आहे, तिलाही पण छान बोंड लागलेले आहे. म्हणजे एकंदरीत सगळ्या तुमच्या व्हेरायटी ह्या चांगल्या आहे. म्हणतात ना म्हणजे की शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी, अशासारखंच बियाणं त्यांनी चांगल्या कंपन्यांचं निवडलेलं आहे. आणि सोबतच त्यांचं व्यवस्थापन पण खूप सुंदर आहे.